नमस्कार. गोमाई नदी काठावरील 12 गावांना सतर्कतेचा इशारा. सुसरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ. शहादा तालुक्यासह परिसरात 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहादा शहराजवळून जात असलेल्या गोमाई नदीला देखील मोठा पूर आल्याचं दिसून आले. सुसरी प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणी पातळी 158.25 मिलीमीटरची नोंद झाली आहे. त्या अन्वये प्रकल्पात जवळपास 70% क्षमतेने पाणीसाठा निर्माण झाला आहे. प्रकल्पात पाण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याकारणाने धरणाचे वक्र दरवाजे उघडून गोमाई नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याचे नियोजित आहे. पुढे गोमाई नदीच्या काठावरील 12 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामध्ये टेंबली, लोणखेडा, मलोनी, उंटावत, तिखोरा, शहादा, पिंगाणे, दूरखेडा, मनरत, कर्जई, डामरखेडा, लांबोडा व इतर अशाप्रमाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच मसावतकडे जात असताना आवगे जुनवणे गावाजवळ नाल्याचे पाणी पुलाच्या वरून वाहत असल्याने दरापाटा ते मसावत वाहतूक बंद झाली आहे. तरी त्या रस्त्याने जाताना काळजी घ्यावी. येत्या 24 तासात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याविषयी हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यासह परिसराला रेड अलर्ट जारी केला आहे. म्हणून नागरिकांनी सतर्कता व सावधगिरी बाळगावी. तसेच पुलावरून पाणी वाहत असेल तर आपली वाहने टाकण्याचा मोह टाळावा, जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडणार नाही याचे गांभीर्य लक्षात घ्यावे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.